भावांनो, तर आज आहे पदयात्रेचा दिवस तिसरा आम्ही गरुड हे पण आमच्या सोबत, संदीप भाऊ भांगार माझे आमदार हे पण माझ्यासोबत. तर आज आहे पदयात्रेचा तिसरा दिवस आणि दाभाडे आर्मी यांचं पण आगमन झालंय. आर्मी झाल्याशिवाय राहणार नाही. तर आमचा काल रात्री मुक्काम होता पन्हाळ साठ्याला. तर आम्ही अर्धा तासात इथून निघू. ओम साईराम मित्रांनो. आर्मी चालू थोडी रे. हे कॅप्टन आहे शिंदे गावाचे. त्यांचे जे दाजी होते त्यांच्या दाजीचा कारगिल युद्धामध्ये पाय गेलता. मेजर संतोष गायकवाड. इकडं समाभाऊ मागून गमत पाहू राहिले. तर समाभाऊला घेऊन चालू मी हायवे गाड्या चालू आहे. आम्ही अजून इकडून येवला हायवे नांदगाव येवला अजून आम्ही इकडून अर्धा तासात निघू. तर इथून पुढं आमचा दुपारचं जेवण कुठं आहे? नगरसुल्ला. इथून अजून 1.5 तासावर नाश्त्याचा हॉल्ट राहील. त्यावेळेस भेटूया मग. ओम साईराम. मित्रांनो, आमचा जो कालचा संध्याकाळचा हॉल्ट होता तिथून आम्ही निघालोय आता. आजचा दिवस तिसरा. आता तिसऱ्या दिवसाकडे निघालोय आम्ही. हे बघा साई भक्त कसे नाचताय. समाधान जास्त आनंदी आहे. समाधान साईनाथ महाराज की. पब्लिक पण आमच्या सोबत भरपूर. आमचा मयूर भाऊ पण आलेला आहे सोबत. आणि आमचे बाबा हे पण आमच्या सोबत आहे. आज आम्ही 3 जण सोबतच आहे. आता इकडून पुढं अर्धा किंवा 1 किलोमीटरवर नाश्त्याचा हॉल्ट आहे. तिथं नाश्ता बिष्टा करू मस्त. कारण की रात्रीची झोप मजबूत झाली. कारण कोणी काही त्रास दिला नाही रात्री. सगळे एकदम निवांत झोपेल होते. फक्त पहिल्याच दिवशी जास्त त्रास दिला. तर मित्रांनो, डायरेक्ट भेटूया आपण नाश्त्याच्या हॉल्टवर. ओम साईराम. माता की. तर मित्रांनो, आम्ही आता मूळ देवीच्या घाटात आलोय. हे बघू शकता घाट सेक्शन चालू झालंय. एवढा बेकार घाट आहे. सोमाचे तगडे गेले. जसा मुंबईवरून येते त्यावेळेस कसारा घाट लागतो तसा आमचा मूळ देवी घाट आहे. आउटरम घाट म्हणता याला. या घाटात आम्ही आलोय आता. इकडं गवताळा अभयारण्य नाहीये. येवला अभयारण्य. या अभयारण्यात आम्ही पोहोचलो. या अभयारण्यात मोठे मोठे जीव जंतू, किडे, एनाकोंडा, मोठे मोठे डायनासोर हे प्राणी आढळतात. आणि मित्रांनो, कृपया तुम्ही बी जर शिर्डीला येत असाल पायी दिंडीला तर सांभाळून आणि सावधान यावा. कारण की आम्हाला मार्गदर्शन करणारे समाधान भाऊ गरुड आहे. त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आहे. तर आता भेटूया आपण नाश्त्याच्या हॉल्टवर. बोलो ओम साईराम. प्रसिद्ध मंदिर आहे. पण इकडे ते दाखवून देऊ तुम्हाला. मुळबाईचा घाट म्हणलं जातं याला. मूळ देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या नावाने ओळखलं जातं हा घाट, मूळदेवी घाट. तर तुम्ही मंदिराचं दर्शन करून घ्या मोबाईल मध्ये आणि भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या ठिकाणी. जय मुळबाई माता की. मित्रांनो, तर आता आम्ही पोहोचलोय नाश्त्याच्या हॉल्टवर. सोपाना जास्त भूक लागली. हात देऊ राहिला म्हणजे हात पुढं करतोय तो. मला द्या म्हणे लवकर. तर हे भाऊ 2 दिवसाचे उपाशी आहे. आता इकडं आल्याबरोबर नाश्ता करतील. स्कॅनर टाकून ते पैशांची एकदम दिंडीचा अध्यक्ष आहे. ओम साईराम. नाश्त्याला काय भाऊ? नाश्ता आपल्याकडं हे ना आपले भेळभत्ता आहे का? बालुशाही भेळभत्ता आहे. आता मस्त नाश्ता दाबू
आता चला तुम्हाला धावतो मी. आमचे वरिष्ठ लोक महाराष्ट्र. नाही काय गरज नाही आम्हाला. नाही इकून आता मस्त नाश्ता करू. हे बोळ्या शंकरा. अरे बा पब्लिक बसेल आहे नाश्त्यासाठी. पुरी पब्लिक बसेल आहे नाश्त्यासाठी. हे बा आधीच सांगतो पोटभर खा. बोलो ओम साईराम. पोटभर खा काही विषय नाही. दीपक काय नाश्त्याला बेळ बत्ता आहे तर समाधान नसतं ना. बेळ बत्ता घेऊ. आमचे सगळे शिवभक्त प्रेमी साई भक्त प्रेमी घेऊ मस्त नाश्ता जाऊ. अध्यक्ष अण्णा आमचे आम्हाला काय अण्णा लेटा घ्या म्हणे दोघांना दिल्या नाही फक्त पिठा भेटले आम्हाला. मस्त नाश्ता करतो. भेटूया डायरेक्ट पुढे आता ओम याची पब्लिक. आता आम्ही थोड्याच वेळात नगर स्कूलमध्ये पोहोचू. तिथं दुपारचा हॉल्ट आहे. थोड्याच वेळात पोहोचू आम्ही नगर स्कूलमध्ये. तुम्ही पाहू शकता आमच्या मागं पालखी आहे. आणि बघा इकडं नगर स्कूल काय लय लांब नाही. डीजे पण चालू आहे. पुढं अक्षय मयूर ते आपले जे जोडीदार होते ते सध्या पुढे. आपला जोडीदार आता समाधान बाई गरुड बनेले. नाश्त्याच्या पोचल्यावर भेटू आपण. आता पाहू काय आणि काय नाही बनवेले. कारण भूक तर काय लागली नाही अजून. कारण की आत्ताच 15-20 मिनिटं नाश्ता झाला. त्याच्यामुळे तिथं बघू शकता तुम्ही आमची पब्लिक थांबली आहे. आणि इथं आश्रमशाळा आहे. लहान मुलं बघताय की आलं. पाहून या साईला. ओम साईराम. तर मित्रांनो आम्ही आता दुपारच्या हॉल्टवर आलोय. पब्लिक बसली. इकडे दुपारचं जेवण आहे. महादेवाचं मंदिर आहे. अजून तर काय दर्शन घेतलं नाही आम्ही. आता सतीश आहे ना आम्ही इकडे कुठं बसतो मग निवांत दर्शन घेऊ. इथे चप्पल काढली मी. पुढे काय माहिती पुढे बना थोडं. पब्लिक येऊ राहिली हळूहळू. आज दुपारच्या हॉल्टवर लय लवकर पोहोचलोय. आत्ताशी 10 वाजले. 10 वाजताच पोहोचलो. ओम साईराम. मयूर भाऊ कुठं राहिले होते तुम्ही? हा जाम झाली पब्लिक जास्त. अरे तुला टनेक नाही मला आहे ना. इकडं दुखू राहिलं उन्हाळी. नवनाथ पण आला इकडं. तुला काही त्रास नाही ना भाऊ? हा बेल सपंच सारखं बेल आहे. बेलाचा काय फोटो काढते. बेलच तोडून घेऊन डायरेक्ट बेल तोडून टाकू. एक गोणी भरून घ्या. अय भुषा मी ना बरं का मी डायरेक्ट मला दान बिनसती ना तरी अर्धी एक बॉटल पाणी पिऊन जातो एका टायमाला. हा मला उन्हाळी लागते. काल लय उन्हाळी लागली होती. हा अरे काय म्हणजे चार्जिंग लावा जागा आहे का? आम्ही लावली हा का 100 झाला. सतीश भाऊ मजेत आहे ना भूषण? एकदम काही टेन्शन. तर मित्रांनो हॉल्टवर आता थोडं बसलो रिलॅक्स झालोय. पब्लिक आली निवड राहिली हळूहळू. कोणी मागं कोणी पुढं. तर डायरेक्ट जेवायच्या वेळेस भेटू. आता पाहू काय येड जेवणाला. भूक तर काय लागली नाही अजून. तर चला भेटू मग. ओम साईराम. तर मित्रांनो तिकडं हॉल्टवरून आम्ही इकडं बाहेर आलतो फिरायला. हे बघा लवकर 10लाच पोचलो आज.
पावड्याची हॉटेल आहे. आम्हाला तर काही पावडे खायचे नाही, पण आम्ही कशामुळे बसलोय माहितीये का, लोकांना वाटलं गर्दी हॉटेल चालती त्याच्यामुळे बसलोय आम्ही. हो आता विशालला म्हणून घे ना, 2च घे. अरे तुझे ब्लॉग मध्ये इज्जत वाढून जाईल. 2 पावडे घेतल्या, 2च घे. आम्ही अर्धे खाऊ. मोबाईल चार्जिंग लावायला बसले. 2 सांग. ओम साईराम दादा. ओम साईराम. ये भाऊ पण आले. आम्ही याचे शाळेत जाऊ. तुम्ही कुठले? मित्रांनो आम्ही बसलोय आता जेवायला दुपारच्या हॉल्टवर. बसा पब्लिक बसेल. ऐ ओम साईराम, थोडं कमी काय, चालायचंय, तू जास्त मागं राहतो. जेवणाला भाकर आहे, शेवग्याची भाजी, कांदा, लिंबू. या तुम्ही पण सगळे जेवायला. ओम साईराम. आमचं जेवण झालंय आता. लय भाजी तिखी होती मजबूत. काय म्हणजे तुझी याच्यावर स्वयंपाक मस्त भाजी पण भाकर, भात, भाजी, आमची एकदम भारी जेवण झालेलं आहे. दाबडी तो मत काय याच्यावर. माझं मत काही नाही. आता पोटभर जेवले, आता निवांत चालत जावा. हळूहळू. त्यांना चांगलं नाव द्यायला तुम्ही दावडेला का म्हणून आणि माग आहे ना, काय म्हणते गाड्या, माग चारा पुढं नका चालू. आता पालखी आम्ही घेणार. पालखी तुम्ही नाही, कोणी घ्या. तर आता अजून थोडा आता आराम करते आम्ही. इथून 10-15 मिनिटात निघू. अजून काहीच विषय नाही. निघले मग काय, एकदा जर निघले आम्ही तर थांबती नाही. आणि हवे बाळ्या. हा बाळ्याचं सोडली ना, अधून मधूनच चप्पल घातली, याला दिंडी म्हणते का? बरोबर आहे. आम्ही बिना चपलाचं चालू राहिलो. हा. मला चालता येत नाही सोयीचं. हा. यांनी थांबायला नको. मी मामा डोकं पुढे जात. आणि त्याचा बोलू बोलू आवाज पण बसलाय. आणि चालू चालू डोळे गेल्या बिगर चपली जाय. आऊ करा साहेब बघता हवे. साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. जागरण आहे त्याला रात्रीचं. खरं आता कळलं मला. मित्रांनो भेटूया आपण आता पुढे. तर मित्रांनो आम्ही आता दुपारच्या हॉटवर जेवण बिवण झालंय. आता आम्ही निघलो नगर स्कूलच्या नेक्स्ट जो हॉल्ट येतो येवल्यामध्ये. आता ऊन बी पार झालंय. त्याला भेटूया पुढं थोडं अजून. हॉल्ट नंतर इकडे पोहोचलोय आम्ही. अजून एक ओम साईराम दादा. एकदम दमले माणसं. बसले आता इकडं. आता इकडं कोल्ड्रिंकचं दुकान आहे, तिकडं आलोय. काहीतरी म्हटलं थंड प्यावा. ओम साई. मित्रांनो नाही कट करून टाकन मी. इकडं बसले, लय जाम झाले. पण समाभाऊनी स्प्राईट घेतली. एवढं मोठं मन आहे समाभाऊचं. आणि भाऊ इकडं आण रे दादा. आणि एव्हा स्प्राईट आणली माझ्यासाठी स्पेशल. मला म्हणे तू पे. आता एकटा मी मस्त स्प्राईट पिन. मी आता स्प्राईट पितोय. आहे बर्फच आहे. बर्फ जास्त आहे तिच्यामध्ये. बर्फ पगाड्यावर
सगळ्यांना द्या रे थोडी थोडी, सगळ्यांना द्या थोडी थोडी, कारण की अय सोप्याला बी द्या, कारण की सोप्याचा सुद्धा गळा कोरडा पडलाय, माझा पडला तर त्याचा सुद्धा पडला असेल. तर मित्रांनो सगळ्यांनाच पाहिजे द्या. आणि हे बघा ही आमची पालखी आली मागून, चालली पालखी, पण आम्ही थोडा हिस्सा घेतला त्यामुळे थोडं बसेल. अय बर्फ पकडाव, बर्फ पकडाव, मस्त पिऊ दे. तू पण पेन मला पिऊ दे, जास्त ताण लागून जाय रे. आपलं ताण म्हणतो एकदम नडक कोरडं पडलंय. तू पण पेन मला बी दे. हे बा अक्षयने स्पाईट दिली, बिल्याला पण दे, सोप्याला बी दे रे. सोप्याने काही पाप नाही केलंय, सोप्याला बी दे. चला भेटूया. ओम साईराम. आम्ही पोचलोय, तो 3-4 वाजेचा नाश्ता आहे त्या ठिकाणी. आता आम्ही येवल्यामध्ये आलोय, हॉटेल सूर्याला आमचा नाश्ता आहे. तिकडं बघू शकता तुम्ही, तिकडं पालखी उभी आहे, तिकडे नाश्ता आहे. आता बघू नाश्त्याला काय, पाय तर दुखू राहिले. तिकडे गेल्यावर पाहू आता नाश्त्याला काय. तर पब्लिक बसली इड, नाश्ता हा इड, हॉटेल बिटेल मस्त आहे. आता आम्ही सध्या दंडीच्या पुढे आहे, मेन हायवेला आहे. मला तर चालता येऊ नाही राहिले, त्याच्यामुळे आता माझी प्रकृती एकदम जाम बिघडली आहे, कारण की काय पाय चालू देत नाही. आणि आम्ही येवल्याच्या पुढे आता सध्या, हे बघू शकता मेन हायवेला आहे. पाहू शकता एकदम, आणि माझं बी तोंड उतरलंय, कारण की पाय एवढा दुखू राहिला. आम्ही येवल्याच्या भरपूर पुढे आलोय, हायवेला आहे. तर इकडं आम्हाला रस्ता इथं आहे, तर इकडं आला गाडी मारायला वडऱ्याच्या गाडी करत गावतो, गाडी मला जातो चांगले आले. तर आता आम्ही रस्त्यावर आलो, प्यायला या मित्रांनो. तर आता आम्ही टोल नाक्याच्या पुढे तुम्ही बघू शकता, टोल नाका आहे. माझी लय बेकार हालत झाली, कारण मला चालता येऊ नाही राहिला. आता नेमकं आम्ही मागं उसाचा रस पिला, त्याच्यामुळे मागं राहून गेलो, चालता येऊ नाही राहिलं मित्रांनो. पण काय साईबाबाचं नाव घेऊन चालू राहिलो. तर भेटूया आपण डायरेक्ट आता संध्याकाळच्याच हॉल्टवर डायरेक्ट. नाही बोलणार. ओम साईराम. साईराम पब्लिक. तर आम्ही संध्याकाळच्या हॉल्टवर आलो आहे. इकडं आमचा संध्याकाळचा मुक्काम आहे. अजून पालखी काय आली नाही, मागं आम्ही पहिलेच आलो. पालखी काय 100-1 मिनिट 5-1 मिनिटावर असेल. तर इकडं आमचा आता मुक्काम आहे. पालखी आली त्याच्यामुळे आम्हाला अजून काहीच करता येणार नाही. मी नवनाथानं आलो, मी आणि नवनाथ आलो पुढं. का मस्त आत्ताच हातपाय धुतले, पण रुमाल पण नाही. एकदा आमच्या मेथीमध्ये घेऊन पहा, एकवेळेस येऊन पहा, मग कळलं काही पब्लिकला माग आहे पब्लिक. साईबाबा कसे दिसते ते. तर भेटूया आपण पालखी आल्यावर. ओम साईराम. जेवणाला पब्लिक बसली आता, इकडं बघू शकता तुम्ही. दुसरी पण दिंडी इड पालखी गेली जळगाव चोंडीची. आता हे बसले, आता आम्ही पण जेवणाला बसतो. जेवण केलं म्हणजे टेन्शन राहणार नाही. आम्ही झोपायला चाललेलो आहे. हा, तर मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या 4था दिवस पाहायला विसरू नका. ओम साईराम. ओम साईराम.